खऱ्या अर्थाने स्त्रियांचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या उदरातून जन्म घेतला आणि या भारत देशाचा महान इतिहास घडला अशा राष्ट्रमाता जिजाऊ, माता यशोधरा, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्याबाई होळकर, संत कबीर, संत रविदास, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत भगवान बिरसा मुंडा, मोहम्मद पैगंबर आणि तुमचे माझे सर्वांचे भाग्यविधाते, या अखंड भारताच्या संविधानाचे शिल्पकार, तुमचे माझे सर्वांचे मुक्तिदाते, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आजच्या या रास्ता रोको आंदोलनाच्या प्रसंगी मी आज नतमस्तक होतो, त्रिवार अभिवादन करतो. आपल्या सर्वांना माहित आहे, जो हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हटल्या जातं. महाराष्ट्राची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं या देशामध्ये. परंतु याच शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लाजिरवाणी गोष्ट काल परभणी शहरामध्ये घडलेली आहे. एका हरामी, एका बार बाप्याची पैदास असलेला तो सोपान पवार यांनी जे घटना केलेली आहे, त्या हरामी सोपान पवारचा मी आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. खरं तर बांधवांनो, आपल्याला माहित आहे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाला संविधान दिलं, ते संविधान काही सहज मिळालेलं नाही. संविधान देत असताना किंवा संविधान लिहित असताना अनेक बलिदान आहेत, अनेक संघर्ष आहेत. बाबासाहेबांचा त्याग आहे, बाबासाहेबांचं समर्पण आहे. माता रमाईचा त्याग आहे, माता रमाईचा संघर्ष आहे. आणि बाबासाहेबांचं संविधान देत असताना बाबासाहेबांनी स्वतःची 4 लेकरं ही पोटची गमावलेली आहेत. हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी पोटची 4 लेकरं गमावली. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची पत्नी रमाई गमावली. स्वतःच्या आयुष्याचं आयुष्य जाळून घेतलं, संघर्ष केला. या देशाला लोकशाही देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान या देशाला अर्पित केलं. परंतु हे संविधान समता, न्याय, बंधुत्व या देशातल्या प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार देणारं हे संविधान होतं आणि आहे. परंतु या देशातलं संविधान वारंवार बदलण्याची भूमिका, वारंवार दुरुस्त करण्याची भूमिका जर कोणी या ठिकाणी घेतलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी जाहीरपणे आरोप करेल की जेव्हापासून या देशामध्ये बीजेपी शासित सरकार आहे, जेव्हापासून या देशामध्ये बीजेपीचं सरकार आहे, जातीवादी लोकांचं सरकार आहे, तेव्हापासून आपल्या बौद्धावरती अत्याचार चालू आहेत, एसटीवर अत्याचार चालू आहेत, एसीवर चालू आहेत. किंबहुना बाबासाहेबांच्या संविधानावरती हल्ला करण्याचं सर्वात मोठं कोणी पाप करत असेल तर हे जातीवादी बीजेपी आहे. बांधवांनो, आपण पाहिलं असेल की मागच्या 2-4 महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या काही कॉलेजेसमध्ये, आयटीआयमध्ये बाबासाहेबांच्या संविधानात सन्मानाचा कार्यक्रम झाला. आपण पाहिलं. औंढ्याच्या आयटीआयच्या कार्यक्रमाला मी होतो. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानात सन्मान झाला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही बीजेपीचे लोक संविधान प्रेमी आहोत, आम्ही बीजेपीचे लोक संविधानाच्या सोबत आहोत. परंतु जर हे मोदी आणि मोदीचं सरकार किंवा हे बीजेपीचे लोक जर आपल्या संविधानासोबत असतील तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आत्मपरीक्षण करा की या औंढा तालुक्यातले आणि या शहरातले किती बीजेपीचे लोक आपल्या मोर्चामध्ये आहेत, किती लोक आहेत बीजेपीच्या मोर्चामध्ये. याचा अर्थ स्पष्ट आहे की बीजेपी फक्त दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. म्हणून आपण या ठिकाणी बीजेपीला ओळखलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो, काल विधानसभा सभागृहामध्ये शपथविधी संपन्न झाला. या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या देशात यात्रा काढली की आम्ही संविधानाचे समर्थक आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानतो. याचबरोबर या महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, ज्यांची काँग्रेस या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झालेली आहे, असे नाना पटोले सांगतात संविधानाच्या समारोपाच्या शपथविधीमध्ये जय भीम आणि जय संविधान आणि आम्ही संविधानासोबत आहोत. जर मग नाना पटोले यांना माझा प्रश्न आहे, काँग्रेस जर बाबासाहेबांच्या संविधानाबरोबर आहे, जर तुम्हाला संविधानाचं इतका जर प्रेम आहे तर आज नाना पटोले
या मुद्द्यावर किंवा नाना पटोलेचे काँग्रेसचे सर्व भडवे असतील या मुद्द्यावर महाराष्ट्रात रस्त्यावरती का नाहीत? याचा अर्थ स्पष्ट आहे. या देशातले बीजेपी असेल किंवा काँग्रेस असेल हे दोन्ही पक्ष केवळ आणि केवळ संविधानाच्या नावावर जगण्याचं काम करत आहेत, परंतु ते तुमचे माझे बिलकुल नाहीत बांधून हा आपण या ठिकाणी ओळखला पाहिजे. आणि म्हणून काल जी परभणी शहरामध्ये घटना घडली, एका नराधामाने एका जातीवादी माणसाने बाबासाहेबांचा जो मला सांगा रेल्वे स्टेशन समोर आहे मुळे साहेब, बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्याच्या बाजूला एसपी कार्यालय आहे, त्याच्या बाजूला परभणीची महानगरपालिका आहे, तिथंच तहसील कार्यालय आहे. एकदा मोठ्या वस्तीमध्ये पुढे जाऊन सांगतो की परभणीच्या पुतळ्याला जवळपास 24 तास 2-2 कॉन्स्टेबलचं सुरक्षा असते, ट्रॅफिकवाले हवालदार असतात. म्हणजे एवढे मोठे प्रशासकीय यंत्रणा असताना, त्या ठिकाणी सिक्युरिटी असताना एखादा व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना कसं काय करू शकतो, हा आमच्या लोकांना पडलेला प्रश्न आहे. जिनेमुळे साहेबांनी सांगितलं, काल त्यांच्या ठिकाणी मी पूर्ण लाईव्ह बातम्या पाहिल्या. त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी आले आणि त्याने सांगितलं की हा म्हणे थोडासा वेडा आहे, मनोरुग्ण आहे. अहो, एखाद्या जर गुन्ह्यामध्ये, एखाद्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये किंवा 3-7च्या गुन्ह्यामध्ये किंवा हाफ मर्डरमध्ये जर एखाद्या लोकांनी खून केला असेल किंवा बलात्कार केला असेल किंवा हाफ मर्डर केला असेल तर त्याला मनोरुग्ण ठरवण्याचा अधिकार पोलिसांना कुठे आहे? तो अधिकार डॉक्टर लोकांना आहे, तो प्रयोगशाळेला आहे, त्याच्या लॅबला आहे. परंतु त्या ठिकाणी